या साईडला धबधबा आहे पूर्ण वाहतोय म्हणजे आमच्या मुंबईचा धबधबा. तर असं आहे की आपल्या कॅमेऱ्यावर पण सारखं पाणी उडते, त्याच्यामुळे थोडंसं क्लिअरिटीचा इश्यू होऊ शकतो. आणि हे आपलं सिद्धिविनायक मंदिर बघा. हाय, मी सागर डांगे, कोकणचा राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. तर आज मुंबईमध्ये एकदम अफलातून पाऊस आहे, एकदम खूप जास्त पाऊस पडतो आहे. तर कंपनीतून पण मी लवकर आलेलो घरी आणि चला तर बोलले की एक व्हिडिओ पण बनवून होईल आणि आपल्याला कळेल की मुंबईत पण पाऊस या टायमिंगला किती जोरात पडतो आहे. तर सगळ्यांनी थोडंसं जपून राहावं आणि जो प्रवास आपण ट्रेननी वगैरे करतो आहे तर आपल्या घरची वाट बघत असतात, तर जेवढं शक्य होईल तेवढं लवकर घरी पोचण्याचा प्रयत्न करा आणि ह्या पावसातून सगळ्यांनी व्यवस्थित एकदम सुखरूप आपल्या घरोघरी पोचावे. तर चला मी आता जरासं इथे आमच्या इथे एक राऊंड मारून दाखवतो. तर आमच्या इकडचा पाऊस म्हणजे सगळीकडेच तसा पडतोच आहे, पण असं आहे की समोरचा व्यक्ती आपल्याला दिसत नाही आहे, एवढा जोरात पाऊस पडतो इथे. तर आपण इकडचाच एक फेरफटका मारूया आणि चला मग आपण आता म्हणजे तुम्हाला दाखवूनच देतो की केवढा जोरात आताच्या कंडिशनमध्ये मुंबईमध्ये पाऊस पडतो आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या साईडला बघा किती जोरात पाऊस पडतो आहे. आणि हे आमचं घर आणि या साईडला धबधबा आहे पूर्ण वाहतोय म्हणजे आमच्या मुंबईचा धबधबा. चला आपण एक फेरफटका मारूया जरा मुंबईच्या दिशेने, थोडा म्हणजे पाऊस पण कळेल आपल्याला किती. आणि समोर तुम्ही दिशेत बघू शकता ते बघा एकदम बुरकट झालेलं आहे सगळं. आणि मुंबईचं जे बोलतात ना की म्हणजे थोड्यासाठी आपल्याला थांबून गेलेलं आहे बघा. मुंबई थांबत तर नाही. आपण एक असं गोल राऊंड मारून येऊया थोडा. तुम्ही पण पावसाचा आनंद घ्या. आणि खूप दिवसांनी असा पाऊस बघायला भेटतो आपल्याला एवढ्या जोरात. जून महिना गेला, जुलै पण थोडा अर्धा गेलाच जमा होता. आणि काल रात्रीपासून जो चालू झालेला पाऊस आहे अजून पण आहे. हे आमचं सिद्धिविनायक मंदिर राईट साईडला आहे. सिद्धिविनायक मंदिर आमच्या राईट साईडला आणि हे समोरचं आमचा नरदुर्ला टाईप. इथे पण बघू शकता पूर्ण या साईडला केवढा जोरात मुसळधार पाऊस आपल्या इथे होत आहे. म्हणून मी बोललो की चला थोडंसं आपला एक व्हिडिओ पण होऊन जाईल आणि पावसाचा पण आनंद घेता येईल आपल्याला. तर मी पण आज लवकर कंपनीतून आलेलो, पाऊस पडतोय म्हणून आज म्हणजे जिमला आलो नव्हता, त्याच्यामुळे मग लवकर सोडण्यात आला आम्हाला. आणि हायवेवरनं बाईकवरनं येताना म्हणजे असं आलं की समोरचं दिसत नव्हतं मला चालवताना एवढं डोळ्यावर, कारण का हेल्मेटची जी काच होती ती माझी फुटलेली आहे. तरी पण कसं तरी आलो लवकर घरी. मला काय होतं की मी माईक वगैरे काही एक्स्ट्रा असं घेतलेलं नाही, म्हणजे जे आपण मोठे यूट्यूबर वगैरे घेतात. मी बोलत चलो ठीक आहे. हे आलो आम्ही सिद्धिविनायक साईडच्या बॅक साईडच्या गेटला आणि इथे पण बघा तुम्ही पाणी किती तुंबलेलं आहे. या साईडला पाणी पण तुंबलेलं आहे. आपण या मागच्या गेटनी जाऊया. किती जोरदार पाऊस होतोय बघा. नाही बोलून संध्याकाळपासून जो स्टार्ट झालेला आहे अजूनपर्यंत थांबलेला नाही आहे. आपण रस्त्याने चालूया. रस्त्याने चालण्याची मजा थोडी वेगळी आहे, पण थोडंसं आंबावून चालूया. गाड्या ये जा करतात आहे. आणि मधल्या साईडला पण बघा मस्त लाईटिंग केलेली आहे. वेगळाच एक आनंद आपल्याला बघायला म्हणजे अनुभवायला येतो इथे. सूर्यफुलाचं जे हे आर्टिफिशियल आहे लाईट, आणि समोर बघा ना तुम्हाला दिसणार आहे थोडं भारी वाटतं एकदम.
ह्या टायमिंगला गावी पण खूप पाऊस पडत असेल. आपण गावचा जो हे आहे तो थोडा मिस करतो आहे. पण लवकरच आपण गावी जाऊ आणि गावचं तिथे आता काय कंडिशन आहे म्हणजे आत्ताची म्हणजे येणाऱ्या 4-5 दिवसानंतर आपण गावी जाणार आहे. शुक्रवार शनिवार रविवार असं बघूया प्लॅन चाललं आहे आपल्या. तेव्हा आपण मग धबधब्याची वगैरे मासे पकडण्याची वगैरे व्हिडिओ बनवू. धबधब्याची तर होऊनच जाईल. माशांचं मग मी शंका आहे जरा, कारण का पाणी खूप असेल खाडीला. भेटेल नाही भेटेल तर आपलं नशीबच असेल. तर या साईडला पूर्णपणे पाणी बघा तुंबलेलं आहे. टाक्यावर खुल्या असण्याचे चान्सेस पण असतील म्हणून आपण थोडंसं मिडलनी चालूया. बघा एवढा हा पाऊस पडते. आता आपण यायला आहे रवींद्र नाट्य मंदिरच्या इथे. आपण एक असंच सिद्धिविनायक मंदिरच्या इकडनं गोल राऊंड मारूया. आणि गाड्या पण बघा थोडं स्लो झालेल्या आहे सगळ्या. जो तो आपापल्या घरी लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांनी सुखरूप जावा देवाचरणी आपण प्रार्थना करूया सगळ्यांना. छत्रीचा आवाज पण येत असेल बघा जोरदार, एवढा जोरात पाऊस आहे. आणि आपण आता रवींद्र नाट्य मंदिरच्या इकडे आलेलो आहे. मस्त वाटतं ना. तर असं आहे की आपल्या कॅमेरावर पण सारखं पाणी उडते, त्याच्यामुळे थोडंसं क्लिअरिटीचा इश्यू होऊ शकतो. तरी पण आपण ट्राय मारूया, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू की मुंबईमध्ये कसा पावसाचा आता हे. एवढ्या भर पावसात मी तुम्हाला एक सिद्धिविनायकचा राऊंड पण मारून होईल. आणि बघूया जर मंदिर दिसलं तर आपल्याला बाहेरच्या साईडनंच आपण करणार आहे. तर आपण आलो सिद्धिविनायकच्या बॅक साईडला रवींद्र नाट्य मंदिर. आता आपण आलो आहे, थोडा कॅमेरा पुसून घेतला आणि मागच्या साईडला आलं सिद्धिविनायक मंदिरचे. आणि हे आपलं गार्डन आहे. आता नवीन बनलं आहे आता, म्हणजे अगोदर होतं गार्डन पण आता मस्त व्यवस्थित केलेलं आहे. आणि लवकरच मेट्रो पण चालू होईल. थंडी पण वाजते, पाऊस पण पूर्ण अर्धा भिजलेलोच आहे तसं बाईक मी येत होतो तेव्हा. अरे बापरे भरपूर पाणी. चला आता आपण आलो सिद्धिविनायकच्या बॅक साईडच्या गेटला. कॅमेऱ्यावर पण पाणी भरपूर पडते. तरी आपण मध्ये टी शर्ट घातलेली आहे, सुकी आहे म्हणून तेवढं मध्येच पुसून, तरी पण जास्त काय टिकत नाही आहे. परत पाणी ते उडते आहे, वारा आहे आणि तेवढंच आहे, पाऊस पण आहे. आता आपण आलो सिद्धिविनायकच्या बॅक साईडला आहे बघा. सिद्धिविनायक मंदिर इथे दर्शन घ्या तिथपर्यंत. सिद्धिविनायक मंदिर इथे या साईडला हे बघा, राईट साईडला माझ्या उजव्या साईडला सिद्धिविनायक मंदिर आहे बघा. दिसला हे सिद्धिविनायक मंदिर आहे आपल्या राईट साईडला. तर पुढे जाऊन बघूया. तरी वारा खूप सुटला आहे, छत्री पकडायला लागते जोरात. आणि जे हे कॅमेरावर समोर जरा हे भुरकट दिसते ना, ते पाणी उडालेलं आहे. जर आवाज क्लिअर येत नसेल तर क्षमस्व, माफ करा, पण तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या प्लीज. त्या साईडला जोरात बघा आवाज येतो. जेवढं भुरकट दिसतंय तेवढा सगळा पाऊस आहे तो जोरात पडतोय. आणि राईट साईडने सिद्धिविनायक मंदिर आता दिसेल तुम्हाला बघा. आपला सिद्धिविनायकचा परिसर आहे पूर्ण. आपण आलो आता फ्रंट गेटला.
आणि मी राहतो बॅक साईडच्या गेटला, सिद्धिविनायकचा जवळच आहे माझ्यापासून घराच्या. तर आपण आले फ्रंट गेटला. तर हे सिद्धिविनायक मंदिर सगळ्यांनी दर्शन घ्या लवकर. आणि हे आपलं सिद्धिविनायक मंदिर बघा. थोडं काय ते मध्येच पुसायला लागतं ना कॅमेरा, त्याच्यामुळे जरासं प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आहे शूट करताना. पण जे कोणी या व्हिडिओ बघत असेल तर सगळ्यांनी पटापट सबस्क्राईब करा आपल्या या मुलाला. मराठी या साईड लेफ्ट साईड आपला पेट्रोल पंप. आज सिद्धिविनायकला पण पूर्ण खाली आहे, बंद केलं आपण सिद्धिविनायक मंदिर वाटतं बहुतेक. का माहीत नाही कारण का दिसत नाही आहे मला कोण भाविक येता जाताना. आताशी किती 10 वाजले असतील अंदाजे. तर आता आपण परत फिरत आपल्या घरच्या दिशेने चाललेलो आहे. ह्या साईडला झाडं पण त्याविषयी झाड इथे पडलेलं होतं पुढच्या साईडला. तर थोडंसं आपण मधून चालूया. जास्त साईडनं चालणं धोकादायक करू शकतं आत्ताच्या कंडिशनला. तर माझे एक वेगळाच आनंद आला फिरताना. इकडे मजा वाटली जरा. खूप दिवसांनी एवढा जोरदार पाऊस आणि लहानपणीची पण अशी आठवण आली की जास्त पाऊस पडल्यावर छत्री घेऊन आम्ही सगळं बाहेर पडायचो कधी भिजत, आणि नंतरला घरी भिजत आल्यावर शिव्या खायला तयार. आपण आलो मागच्या साईडच्या गेट. आपण ह्यानी आलो म्हणजे पूर्ण सर्कल झालं आपला सिद्धिविनायक मंदिरला पण. आणि तुम्हाला जे पावसाचं हे होतं ते पण म्हणजे किती जोरात आहे आणि ते पण दाखवता आलं आम्हाला. मी आता माझ्या घराची इथे पोचलेलो आहे. तर मजा आली जरा फिरायला. आणि सिद्धिविनायक मंदिराला पण आपल्याला गोल एक राऊंड झालं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं तरी सबस्क्राईब करा. चला बाय बाय, टेक केअर. आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे.